चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त कार्यालयात पोहोचले असता अधिकारी कर्मचारी गैरहजर आढळल्यानं ते संतप्त झाले आणि त्यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। चंद्रपूर महानगरपालिकेत नव्यानं IAS अधिकाऱ्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला। सकाळी 10 वाजताच्या अधिकृत कार्यालयीन वेळेत आयुक्त अकनुरी नरेश महानगरपालिकेत दाखल झाले, मात्र त्यावेळी काही अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले। काही वेळानं अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रवेशद्वार बंद असल्याचं आढळून आलं। परिणामी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती। आयुक्त अकनुरी नरेश यांनी दिलेल्या या अचानक धक्क्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। चंद्रपूर शहर महानगरपालिकेत पहिल्यांदाच एका IAS अधिकाऱ्याची आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे आणि त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जो कामाचा धडाका लावला आहे त्याचाच आज एक प्रत्यय पाहायला मिळाला। सकाळी 9:45 हा कार्यालयीन वेळ असतो आणि त्यानंतर जे कर्मचारी येतात त्यांना गेट बाहेर ठेवल्याचे आज चित्र दिसून आले महानगरपालिकेसमोर। आज सकाळी मनपा आयुक्त अकनुरी नरेश हे 10 वाजता कार्यालयात आले तेव्हा यांना संपूर्ण कार्यालय हे खाली दिसलं, कुठलेही अधिकारी कर्मचारी आलेले दिसले नाही। त्यामुळे ते संतापले आणि थेट त्यांनी जो मुख्य प्रवेशद्वार आहे तोच बंद केला। त्यानंतर कर्मचारी अधिकारी हे यायला सुरुवात आले आणि कार्यालयाच्या गेट समोर एकच गर्दी पाहायला मिळाली। त्याच्यामुळे आयुक्तांनी जी आज ऍक्शन घेतला आहे त्या ऍक्शनमुळे मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच धडकी भरली आहे। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।